चल कौन 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 एक मिनिट होल्ड एक मिनिट फ्रीज फ्रीज सगळे फ्रीज 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 कोणी हलू नका ओके गुड फ्रीज या कमॉन सुरू कर इकडे हा यांचे फोटोज घे हलू नका आई हलू नका कमॉन गुड घेतलेत ये कमॉन इकडे 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 लवकर ओके फ्रीज फ्रीज घे फोटोज काढ करेक्ट आहे हलू नका स्माइल नको आहे कोणाची गुड गुड ओके डन या इकडे 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 हे इकडे महत्वाचे आहेत मायरा झेंडे यांचे फोटोज काढून घे या पुढे या जरा काढा गुड झाला यांचा काढा गुड झेंडे लवली या इकडे यांचे सगळ्यांचे असेच बसा हलू नका केदा हलू नका हा कमॉन तिकडे तिकडे ते महत्वाचे आहेत ईशाचे बाबा त्यांचा चांगला फोटो आला पाहिजे गुड झालेत सगळे व्हेरी गुड ओके डीप फ्रीज आय मीन तुम्ही सगळे रिलीज होऊ शकता रिलीज ओके एन्जॉय हळद सुरू ठेवा जयदीप हा दादा काय सगळं म्हणजे या सगळ्या मोठ्या फोटो फ्रेम करून तुला लावायचे आहेत का? नो 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 दादा नो दादा मला तुझ्या लग्नात एक हटके गिफ्ट द्यायचं होतं अच्छा येस आणि म्हणूनच मी सगळ्यांचे फोटोज काढून घेतले कशासाठी? कारण मी इकडे एक म्युझियम बनवणार आहे द सरंजामे वेडिंग म्युझियम अरे पण कशाला हे सगळं? या म्युझियम मध्ये इथे उपस्थित असलेल्या सगळ्यांचे मेणाचे पुतळे असतील आणि म्हणूनच मी इथल्या सगळ्यांचे फोटोज पण काढून घेतले पुतळे बनवणाऱ्या कारागिराचा हा स्पेशल फोटोग्राफर आहे दादा आणि नंतर ते तुम्हा सगळ्यांची माप पण घेणार मेजरमेंट्स आपला मेणाचा पुतळा अरे आपला पुतला तो कोण बघणार? ते जाऊ द्या हो. हे माईमकर यांचा पुतळा कोण बघणार? त्यांच्या तर खोकणारा पुतला बनवायला पाहिजे. कितीचा खड्डा पडला आपल्याला? 32 करोड. अरे पण या सगळ्याची काय गरज आहे जयदीप? गरज आहे दादा गरज आहे कारण आपल्या पुढे येणाऱ्या पिढ्यांना कळलं पाहिजे की या ठिकाणी एकेकाळी एक ग्रँड वेडिंग झालं होतं द सरंजामे वेडिंग मस्त सर. आय नो झेंडे तर आपल्या पुढे येणाऱ्या पिढ्या हा लग्न सोहळा अनुभवू शकतील इथेच आपल्या सगळ्यांच्या मेणाच्या पुतळ्यांच्या रूपात ऑन क्लॅप एव्हरीबॉडी क्लॅप क्लॅप गुड गुड नाईस नाहीस ना दादा Thank you. सगळं डील झालेलं आहे आणि म्युझियम वाल्याला पुतळे बनवणाऱ्याला सगळ्यांना पैसे पण देऊन झालेत तुम्ही कोणी टेन्शन घेऊ नका मी आहे ना सगळं करणार आहे ओके चला चला एन्जॉय तुम्ही हळद सुरू ठेवा कमॉन कंटिन्यू कंटिन्यू तू फोटोज काढत राहा ओके गुड एन्जॉय नमस्कार.
एक मिनिट जरा जवळ इकडे 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 जरा जवळ या जवळ या जरा जवळ जरा जवळ ओ माईमकर, ओ ते टाय आहे, रुमाल नाही आहे. तुम्हाला तर काय वाटत नाही, आम्हाला पण लाज वाटते. हा रुमाल घ्या आणि तोंड पुसा. रेडी जरा जवळ या. अरे काय करतो गण्या? रेडी रेडी. वेलकम एव्हरीबडी. तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आज एक खूप महत्वाची सेरेमनी होणार आहे, ती म्हणजे रिंग सेरेमनी. इथे फक्त रिंग्स एक्सचेंज होणार नाहीये, तर एक खूप इंटरेस्टिंग खेळ खेळला जाणार आहे विक्रांत सर आणि ईशा मध्ये. अगं बाई, सारखे काय गाईला गेम खेळायचे असतात, लग्न की ऑलिम्पिक? गप गप. झेंडे, रुपाली. दादा ऑल द बेस्ट. जयदीप, विक्रांत सर, ईशा, तुम्ही दोघंही आता लग्नाच्या बंधनात अडकणार आहात. पण तुमचं नातं किती स्ट्रॉंग आहे, तुमचा बॉन्ड किती स्ट्रॉंग आहे हे आज आम्हाला सगळ्यांना कळणार आहे. सो आर वी रेडी? हो. आता विक्रांत सर आणि ईशा स्टेजवर आलेले आहेत आणि दोघंही एकमेकांना रिंग घालायला खूप उत्सुक आहेत, खूप आतुर आहेत. पण रिंग शोधण्यासाठी तुम्हाला दोघांनाही थोडीशी मेहनत करावी लागणार आहे. आणि ती रिंग इथेच कुठेतरी लपवून ठेवलेली आहे. पण तुम्हाला ती रिंग शोधून काढण्यासाठी 3 प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. आणि त्या प्रश्नांच्या उत्तरांमध्ये ती रिंग कुठे आहे ह्याचे क्लू आहेत. कळलं? आर वी रेडी? ओके. सो पहिला प्रश्न आहे ईशासाठी. विक्रांत सरांचा फेवरेट कलर कुठला? फेवरेट कलर ग्रे, काळा अधिक पांढरा मिक्स. ग्रे. That's the correct answer. पण खरा खेळ आता सुरू होणार आहे. सो आता ग्रे कलरच्या सूट मध्ये एक माणूस बसलेला आहे इकडे, त्याच्याकडे तुझा पुढचा क्लू आहे. And your time starts now. Come on. तुमच्याकडे आहे ना क्लू? हो. वाव, तुला पहिला क्लू मिळालेला आहे.
सो ओपन कर आणि वाच काय क्लू. क्लू आहे आर. सो पहिला क्लू आर आहे. आणि आता विक्रांत सर, तुमच्यासाठी सगळ्यात पहिला प्रश्न. ईशाचं आवडतं फूल कोणतं? नाही नाही सर, तुम्ही चीटिंग नाही करू शकत. नो चीटिंग प्लीज. एकमेकांना विचारायचं नाहीये. गुलाब. वाव. आणि हे करेक्ट उत्तर आहे, गुलाब. सो सर, तुमचा क्लू आहे गुलाब. इकडे ज्या व्यक्तीकडे गुलाब आहे त्याच्याकडे तुमचा क्लू आहे. अँड युअर टाइम स्टार्ट नाव. पिंकी मावशी, गुलाब. देईन पण एका अटीवर. कुठल्या? माझ्या भाचीला की नाही अगदी फुलासारखं जपलं पाहिजे. हा मंजूर? गुलाबाच्या फुलासारखं जपेन. सरांना पुढचा क्लू मिळालेला आहे. सरांनी एकदम परफेक्ट क्लू शोधलेला आहे आणि आता कॉम्पिटिशन खूप टफ होते. वाह, क्या बात आहे. सर, काय क्लू? डी. वाव. कॅन आय हॅव द चिप्स? थँक यू. आता पुढचा प्रश्न आहे ईशासाठी. ईशा, सरांना कुठलं ड्रिंक आवडतं? कॉफी. वाव, दॅट इज द करेक्ट आन्सर, कॉफी. आणि ईशा, आता तुझा पुढचा क्लू आहे कॉफी. इकडे एक मग आहे, कॉफीचा मग. तो तुला शोधून काढायचा आहे आणि तो तुझा पुढचा क्लू असणार आहे. आणि टाइम स्टार्ट नाउ. कम ऑन. ईशा 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 ईशा. ना ईशा, सरांना मी तेच सांगितलंय, तुला सुद्धा तेच सांगते. नो चीटिंग. एकमेकांना काही विचारायचं नाहीये. कम ऑन, तू जाऊन शोध. कम ऑन. द्या क्लू. ईशा, काय क्लू? नेक्स्ट क्लू आहे ई. सो क्लू आहे ई. वाव. आणि आता पुढचा प्रश्न आहे सरांसाठी. सर,
अशी कुठली डिश ईशाला आवडते जी शक्यतो जगात कोणालाच आवडू शकत नाही? ऑड डिश. एनी गेसेस? सर कम ऑन. वांग्याची कोशिंबीर. हे मला नाही माहिती, मला नाही सांगता येणार. ईशा वांग्याची कोशिंबीर नाही ना? चुकीचं आहे सर. कम ऑन, गिव्ह इट अ ट्राय. नो तर लास्ट चान्स आहे तुमचा. कम ऑन. आमरस भात. हो. अहो यांना कसं कळालं? सो सर आता तुमचा पुढचा क्लू आहे. इकडे एका व्यक्तीकडे आंब्याची ढाळी आहे, त्याच्याकडे तुमचा पुढचा क्लू आहे. अँड युअर टाइम स्टार्ट नाउ. कम ऑन. नमस्ते सर. अभिनंदन. सॉरी. द्या. सर काय क्लू आहे? डी. डी. सो क्लू सापडलेला आहे डी. थँक्यू. आणि आता पुढचा प्रश्न आहे ईशासाठी. ईशा, सरांना आवडणारं गाणं कुठलं? तेरा मुझसे है पहले का नाता, कोई यूं ही नहीं दिल लुभाता कोई, तेरा मुझसे है पहले. तो या अक्षरांमधनं जो शब्द तयार होणार आहे तो असणार आहे तुमचा शेवटचा क्लू. अँड अगेन युअर टाइम स्टार्ट नाउ. कम ऑन. ईशा 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 ईशा. रेड नाही. ईड. रेड टीपीओ. टीप टॉप. रेड टॉप. नाही. रेड ह्याचा टॉप. अर्थ पण आपण काय? रेड टॉप. रेड Red टॉप. top. रेड टॉप कुठे आला? रेड टॉप कोणीच नाही घातलाय. नाही. साड्या घातल्यात सर. आता रेड हे टॉप काहीतरी नाही. वेगळं असेल. नाही. आर. ई. डी. रेड. रेड. ओ. ओ. पी. ओ. पी. पी. ओ. पॉट. पॉट. रेड पॉट. रेड पॉट. 9 रेड पॉट. 8 पॉट. रेड पॉट. 6 5 4 3 2 1. That was close. वाह. एखादी गोष्ट जर इझिली मिळाली तर त्याची मजा येत नाही. राईट? ऍब्सोल्युटली करेक्ट. झेंडे.
हात हातात मिळवण्यासाठी खूप काही करावं लागलं मला. माझी साथ कधी सोडू नकोस. माझी साथ प्रत्येक जन्मी तुमच्या सोबत असेल विक्रांत सर. या निमकर फॅमिली इकडे. मला एक इम्पॉर्टंट अनाउन्समेंट करायची होती, म्हणूनच तुम्हाला सगळ्यांना जवळ बोलवलेलं आहे. तुम्हाला सगळ्यांना माहितीये की आपण इकडे विक्रांत सर आणि ईशाच्या ग्रँड वेडिंग साठी आलेलो आहोत. अ ग्रँड सेलिब्रेशन म्हणजे द विकी-ईशा वेडिंग. पण तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट लक्षात येते का की आपण अजूनही एक खूप महत्वाची गोष्ट केलेलीच नाही. हा ते नाचगाण्याचा कार्यक्रम झालाच नाही अजून. एक्झॅक्टली. संगीत हे नाचगाण्यांशिवाय तर अधुरं आहे. त्याच्यामुळे आता आपण संगीतला सुरुवात करणारच आहोत, पण या संगीत मध्ये एक छोटासा ट्विस्ट आहे. इकडे फक्त डान्स परफॉर्मन्सेस होणार नाहीयेत, तर निमकर फॅमिली आणि सरंजामे फॅमिली ह्यांच्यामध्ये एक मुकाबला होणार आहे. आणि हा मुकाबला कशासाठी होणार आहे माहितीये? द विकी-ईशा ट्रॉफी. बिफोर वी स्टार्ट द संगीत, मी तुम्हाला सगळ्यांना रूल्स अँड रेग्युलेशन समजावून सांगते. गाणी फक्त मराठीच. आणि आता आपण थोड्याच वेळात पुन्हा इकडे भेटणार आहोत फॉर द ग्रँड मुकाबला. Lovely. तर ही सगळी लग्नाची ज्वेलरी पूना गाडगीळ आणि सन्स यांच्याकडनं आली. आणि अर्थात ज्वेलरी म्हणल्यावर आपण दुसऱ्या कुठल्याही ब्रँडवर विश्वासच नाही ठेवू शकत. एक्सलंट मारा, एक्सलंट. सर मी काहीच केलेलं नाहीये. पूना गाडगीळ आणि सन्स ही तुमची चॉईस होती अँड आय एम व्हेरी हॅपी दॅट यू मेड द चॉईस बिकॉज इट्स ऍब्सोल्युटली करेक्ट. सुपर. झेंडे, या सगळ्या इव्हेंट मध्ये तुम्हाला इन्व्हेस्ट किती धावपळ करावी लागली? खरं सांग का सर, एकदा पण नाही. म्हणजे मी फक्त देखरेख करत होतो बस, बाकी काय नाही. आणि याचं क्रेडिट कोणाचं सांगा? प्रश्नच नाही सर. इतकी मान मोडून ते काम करतायत. म्हणजे कामात कुठलीही कसर राहू नये म्हणून खूप मेहनत घेतात सर. मारा, सुपर जॉब. आणि या हे तुला माझ्याकडे. तू केलेल्या कामाचं कौतुक मी शब्दात नाही करू शकत, म्हणून हे फुलं तुला माझ्याकडनं. नाही सिरियसली. आणि मॅनेजमेंटच्या स्टुडंट्सनी तुझ्याकडनं धडा घेतला पाहिजे, इतकी प्रत्येक कामाच्या बाबतीत तू पर्टिक्युलर असतेस. खरंय सर. म्हणजे मला तर काय वाटतं माहितीये का, मायरा मॅडमला विकी-ईशा चषक द्यायला पाहिजे. ऑफकोर्स. झेंडे आता बास प्लीज. मायराजी, आय एम व्हेरी सिरियस. मी कायम सिरियस असतो सर. पण ग्रेट. आणि मला सॅफ्रन स्टेट सिनर्जी हॉलिडे विलेज मध्ये ती जागा पण फार उत्तम निवडली त्याने. खरंय मायराजी. मला हे कळत नाही, लोक परदेशात का जातात लग्न करायला. म्हणजे एक अविस्मरणीय सुखद अनुभव, ते पण पुण्यापासून फक्त 1.5 तासाच्या अंतरावर. खरंय झेंडे. स्वप्नातलं ड्रीम डेस्टिनेशन वेडिंग इकडेच होऊ शकतं, भोर मधलं सिनर्जी हॉलिडे विलेज मध्ये.
म्हणूनच तर मी ही चॉईस केली आहे. ऍब्सोल्युटली. भाटघर बॅकवॉटर, समोर राजगड किल्ला, निसर्गरम्य वातावरण, शांतता. मुख्य म्हणजे शांतता सर. अजून काय पाहिजे? तर आय थिंक आपण हे सगळं बघून झालंय. सो मी प्लीज माझ्या कामाला लागू का? उद्याची तयारी झाली ना? सर मुख्य कार्यक्रम तर अजून बाकी आहे. मायराजी तर कमालच करणार आहेत. अच्छा, काय केलंय? सर ते तुम्हाला उद्याच कळेल. तोंडात बोटं घालतील अशी तयारी केली मायराजींनी. असं लग्न कधीही कुणीही पाहिलेलं नसेल. एक्झॅक्टली झेंडे. सर उद्या लग्नात असा धमाका होणार आहे ना की सगळे बघतच राहतील. म्हणजे निमकर आणि सरंजामे यांचं लग्न लोकांना आयुष्यभर लक्षात राहील. दॅट इज मायराज प्रॉमिस. विक्रांत सर आणि ईशा यांच्या हस्ते आपण विकिशा चषकाचं ओपनिंग केलेलं आहे. आणि आता मी तुम्हाला रिक्वेस्ट करते की तुम्ही प्लीज आपापल्या टीमला जॉईन व्हा आणि चीअर करा. अँड लेट्स सी हू विन्स. सो निमकर फॅमिली रेडी आहे का? सरंजामे फॅमिली रेडी आहे का? क्या बात आहे. वातावरण एकदम तापलेलं आहे. आता पहिल्या परफॉर्मन्स साठी मी बोलवणार आहे निमकर टीम मधून 2 कंटेस्टंट्सना, बिपिन आणि रुपाली. आपल्या कॉम्पिटिशनची जोरदार सुरुवात झालेली आहे. पण आता तुम्हाला कॉम्पिटिशन द्यायला आमच्या टीम कडनं एक खूप स्ट्रॉंग परफॉर्मर येणार आहे. खरं तर त्यांच्या परफॉर्मन्स साठी आपण सगळेच उत्सुक आहोत, इन्क्लुडिंग मी. none other than झेंडे. झेंडे प्लीज तुमच्या परफॉर्मन्स साठी स्टेजवर या. कम ऑन, क्लॅप फॉर हिम गाइज.
क्या बात है. झेंडेने आमच्या टीम कडून खूप दमदार सुरुवात केलेली आहे आणि आता हे बघून मला असं वाटतंय की हे विकीचा चषक आमचीच टीम जिंकणार आहे. ओके प्लीज शांत व्हा सगळे. तुमची ही जी जुगलबंदी आहे ना ती आता तुम्हाला स्टेजवर बघायला मिळणार आहे. कारण निमकर फॅमिली आणि सरंजामे फॅमिली मधनं एक एक कंटेस्टंट येऊन इकडे स्टेजवर जुगलबंदी करणार आहेत. आणि आता ही जुगलबंदी होणार आहे सोनिया मॅम आणि पिंकी मावशी मध्ये. जोरदार टाळ्या होऊ शकतात. तर तुमचे असे काय चेहरे झालेत? अँकर बदलला म्हणून असं घाबरून नका जाऊ. डोंट वरी, कार्यक्रम तोच आहे. आता अँकर का बदलला ही मजा गंमत मी तुम्हाला नंतर सांगतो. कारण आपल्या समोर आता येणार आहेत सरंजामे टीम मधून नोरा मॅडम. कोई ना
सगळंच चांगलं जमतं की. म्हणजे दिसतात पण चांगल्या, कामं पण बरीच चांगली करतात आणि आता नाचतात पण चांगल्या. मला वाटतं बहुतेक आपल्या हातून चषक गेला आता. गप्पच गप. क्या बात आहे. मला असं वाटतं या जबरदस्त परफॉर्मन्स साठी जबरदस्त टाळ्या झाल्या पाहिजेत. मला असं वाटतंय हे सगळे परफॉर्मन्स बघून की हा चषक माझ्या मते सरंजामी टीमच घेऊन जाणार आहे. काय? ओके ओके ओके, कूल डाऊन. ओके, पुढचा परफॉर्मन्स बघा कोण येतंय. कारण आता स्टेजवर येत आहेत सरंजामी टीम मधून आई साहेब आणि जयदीप सर. जयदीप सर, जयदीप सर. छोटे सावकार चला खेळायला. आज रविवारचा. आई जेव काय खेळाले नाही म्हणलं ना. आई 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 जेव दे ना. मी सगळं काम करतो ना तुझे. शैत्या आज रविवार असते, अभ्यास नाही. नाही. येतो ना थोड्या वेळानं. जेव दे ना. जेव दे ना. आता जो आपण परफॉर्मन्स बघणार आहोत तो एकदम एकदम स्पेशल आहे आपल्या सगळ्यांसाठी. तो दिल थाम के बैठिए मेरे दोस्तों, क्योंकि अब आ रहे हैं ईशा और विक्रांत सर. मला असं वाटतं या सुंदर रोमॅन्टिक परफॉर्मन्स नंतर एकदा तरी छान टाळ्या झाल्या पाहिजेत. कॉम्पिटिशन खरंच आता खूप सॉलिड टफ होत चालले बरं का. आणि मला असं मनापासून वाटतंय की हा चषक हा सरंजामी टीमच घेऊन जाणार आहे. कारण काय ना, कारण तुमचा फक्त आता एकच परफॉर्मन्स राहिलाय. सो मी आता आमंत्रित करतो तुमचा लास्ट परफॉर्मन्स देण्याकरता पुष्पा आणि अरुण निमकर यांना. गणपती बाप्पा
ग साजने आता वेळ झालेली आहे निकालाची आणि विनर्सला विकीशा चषक देण्यासाठी मी स्टेजवर आमंत्रित करणार आहे विक्रांत सर आणि ईशा. आणि आजचा निकाल जाहीर करणार आहेत आई साहेब. तुम्ही सुद्धा प्लीज स्टेजवर या. And so the winner is. नमस्कार. कोण वाटतंय तुम्हाला आजच्या कार्यक्रमाचा विजेता असेल? आजच्या विकीशा चषकाची मानकरी ठरली आहे निमकर फॅमिली. निमकर फॅमिलीचे कॅप्टन्स म्हणजे ईशाची आई आणि ईशाचे बाबा, तुम्ही प्लीज स्टेजवर या. मी म्हणाले होते ना चषक आपल्यालाच मिळणार आहे. हो. रुपाली सगळे दागिने घातलेत ना ग बाई? हो काकू. हा ही पिशवी ठेव तुझ्याजवळ. उगीच इकडे तिकडे जायला नको कुठे. हो. आणि हे सगळं व्यवस्थित बघून ठेवलंस ना तू? हो. हे सगळ्या ड्रेस आणि साड्या ईशाच्याच आहेत ना, हे तपासून घ्या तू व्यवस्थित सगळं लावून ठेव इथं. आणि पाण्याची बाटली आहे का इथे जवळपास ईशासाठी? अहो आहे इथे पाणी. घशाला कोरड पडली तर लागेल तिला. बिस्किटचा पुडा बिस्किटचा पुडा आहे का इथं? नसेलच एखादा. अगं भूक लागली तर काय खाईल ती? बिस्किटाची पुडे ठेवा इथे. अहो आहे बिस्किट आहे. कुठे आहेत मग? तिला देणार कोण मग आता? नाही इथे नाहीच आहेत. मी माझ्या पिशवीत येत, मी घेऊन येतो. थांब. नेमकं काय राहिलं आता? अजून काही आणायचं राहिले का? अहो तिच्याकडे बघा तरी. बाबा कशी दिसतीये मी?
दिसताना किती गोड दिसतात ना बाबा. हो ना ग. किती छान दिसते ना माझी मुलगी. बाबा तुम्ही दिलेल्या साडीत छानच दिसणार ना मी. बाबू काका काकू वरात येईलच इतक्यात. चला वरात येईल, आम्ही जातो. चला वरात. रुपाली, आईला हिची दृष्ट काढायला सांगशील का ग? नाही तर माझीच दृष्ट लागेल. ईशा बघता बघता लग्नाचा दिवस आला की ग. आता मी पायऱ्यांवर गप्पा कोणासोबत मारू? रुपाली रुपाली म्हणून मला हाक कोण मारणार? रुपाली तू आईकडे जाशील ना ग. तिला खूप एकटा वाटेल नाही तर. ए वेडाबाई, हे काय सांगायला हवं का? जाईन मी आईकडे. फिकर नॉट. तू नसतीस ना तर मला माहित नाही मी इथपर्यंत कशी आले असते रुपाली. ओए सिमरन, बाज आता. बच्ची को रुलाएगी क्या? हाँ? आणि खरं तर ही सगळी तुझ्या शाहरुख खानची कमाल आहे. कायम अशीच हसत राहा. तुझं ज्या व्यक्तीवर प्रेम होतं त्याच्याशी तुझं लग्न होतंय. खूप नशीबवान आहेस तू. ओय चला, शाहरुख खान वरात घेऊन येईलच इतक्यात. चला स्माइल प्लीज. नशीबवान आहे मी. तुम्हाला या रूपात पाहायची इच्छा देवीने पूर्ण केली आज. हा, या या विक्रांत, थोडं खाऊन घ्या आणि दूध सुद्धा प्या. आईसाहेब खरंच नको. अहो, लग्न लागेपर्यंत तुम्हाला नको नकोच वाटत राहणार. काही झालं तरी टेन्शन असतेच ना, पण पोटात काहीतरी जायला हवं. घ्या. आईसाहेब माझा शेवटचाच आग्रह असं समजा. आईसाहेब असं नका म्हणू. मी खरं सांगू का, जेव्हा तुम्ही अधिकाराने एखादी गोष्ट मला भरवता ना तेव्हा त्याची गोडी जास्त वाढते. यापुढे तुम्हाला मायेने खाऊ घालणारी व्यक्ती तुमच्या आयुष्यात येणार आहे. माझी ड्युटी संपली. घ्या. आईसाहेब, माझ्यावर प्रेम करणारी व्यक्ती जरी माझ्याबरोबर आयुष्यभर मला साथ द्यायला असली ना, डोक्यावर आशीर्वादाचा हात तुमचाच असू दे, आणि तोही जन्मभर. तुम्हाला तुमच्या मनासारखा जोडीदार मिळाला
त्यापेक्षा कुठली चांगली गोष्ट नाही माझ्यासाठी. सर वरतीची वेळ झाली आहे. चला लवकर, सगळे खोलंबले. हो आहे सर. सुखी राहा, आनंदी राहा. देवीच्या कृपेने सगळं काही मंगल होऊ दे. चला. ईशा, हळदी कुंकू वाहा आणि हात जोडून जन्मोजन्मी हाच पती मिळू दे अशी प्रार्थना कर. हा. तिचं स्वप्न फक्त करोडोंची मालकीन होण्याचं आहे हे मी सिद्ध करून दाखवलं तर लाव पैसे. हर्षेल, बघूया. आणि मी जिंकलो तर तू म्हणशील ते. आपल्या गावाकडच्या लग्नात हायदोस नाचायचंच ना, तसं नाचायचंच माझ्या आणि ईशाच्या लग्नात. काय झालं दादा? झेंडेला सांग हायदोस नाचायचंय. हा? झेंडेला सांग हायदोस नाचायचंय. हैदोस झेंडे. ग्रेट आयडिया दादा, सांगतो. माझा हायदोस घालून झालेला आहे. आता तुम्ही चला. आपलं असं काहीच ठरलं नाहीये. ठरलं नव्हतं पण तरी पण तुम्ही चला. दादा यावं लागेल. दादा तुझं लग्न आहे, यावं लागेल. दादा सर प्लीज. चल 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 चल. काय हवंय का? नाही नाही सॉरी, काही नाही. ऐक, काय करताय तुम्ही? काय झालं? तुम्ही नाही पाय धुवायचे माझे. अहो म्हणजे काय, प्रथा आहे ही. मला नाही पाळायची प्रथा. आमचं काही चुकलं का? चुकलं तुमचं नाही बाबा, पण मोठ्यांनी लहानांसमोर नसतं वाकायचं. मोठ्यांनी आशीर्वाद द्यायचा असतो. हो पण तुम्ही जावई आहात, आम्ही मान राखला पाहिजे ना तुमचा. खरा मान तुमचा आहे आई.
हा? वन सेल्फी. ओ या बॉबी येस दीदी. कम दॅट साइड नो. इकडे इकडे इकडे. हा गुड. पिप्या जरा मूर्ख आहेस का तू? सारखं सारखं का त्यांच्या पायाकडे बघत होता? अगं मी तुला मोजड्यांची आठवण करून देत होतो. मी करू का? अरे हा मोजडी. बिपिन एक काम करूया. ते जिथे जिथे जातील ना आपण तिथे तिथे बारीक लक्ष ठेवूया. हा. त्यांना बाजूला करू. आणि वेळ मिळाला ना मिळाला हे शूज ढापायचे. मॉम बेबी ऐकलंस? काय? आय थिंक ब्रोइन लॉचे शूज पळवण्याचा प्लॅन दिसतोय त्यांचा. व्हॉट? दादाचे शूज. गोल्ड डिझाईन आहे त्यावर. आय नो. त्यांनी सोडले तर काय करूया मग आता? आपल्याला ते शूज सांभाळायचे. डोंट वरी बेबी, मी आहे ना सगळं सांभाळेन. आणि गरज लागली तर मी एक्स्ट्रा सिक्युरिटी बोलवून घेईन. यू डोंट वरी. सर काय आहे हे? तू माझी होणारी बायको आहेस ईशा. आणि आयुष्यात तुझ्या वाटेवर फक्त फुलं असतील, काटे नसतील. ये. लग्नविधीला सुरुवात करूया. ओम गणानां त्वा गणपतिं हवामहे कविं कवीनामुपमश्रवस्तमं ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पत आनशृण्वन्नोतिभिस्सेदसाधनाम्. याच्यानंतरचा विधी आहे कन्यादान. कन्येच्या आई वडिलांना बोलवा. तीन वेळा पाणी पिया. केशवाय नमः, नारायणाय नमः, माधवाय नमः. एक पळी तामनच सोडा. गोविंदाय नमः, विष्णवे नमः, मधुसूदनाय नमः, त्रिविक्रमाय नमः, वामनाय नमः, त्रिविधा.
कन्यादान विधीला सुरुवात करूया. कन्या तारयतो पुण्यम वर्धताम शिवा पसंतो सौमनस्तमस्तो अक्षदंचारिष्टंचास्तो दीर्घमायुत्रे शांते पुष्टे तुष्टिष्टास्तो यश्रेय सदस्तो यत् पापं तत्पदेवस्तो पुण्यहं भवन्तो स्वस्ति भवन्तो ब्रुवन्तो वृद्धिं भवन्तो ब्रुवन्तो शरीरस्फुति भवन्तो ब्रुवन्तो. कन्या तारयतो पुण्यम वर्धताम शिवा पसंतो सौमनस्तमस्तो अक्षदंचारिष्टंचास्तो दीर्घमायुत्रे शांते पुष्टे तुष्टि. टेंशन नहीं लेने का बाबू. मायुत्रे शांते पुष्टे तुष्टिष्टास्तो यश्रेय सदस्तो यत् पापं तत्पतितमस्तो पुण्यहं भवन्तो स्वस्ति भवन्तो ब्रुवन्तो वृद्धिं भवन्तो ब्रुवन्तो शरीरस्फुति भवन्तो ब्रुवन्तो. कन्या तारयतो पुण्यं वरदतां शिवा पश्यन्तो सौमनस्तमस्तो अक्षदंचारिष्टंचास्तो दीर्घमायुत्रे शांते पुष्टे तुष्टि यश्रेय सदस्तो यत् पापं तत्पतितमस्तो पुण्यहं भवन्तो. दीदी मला काहीतरी संशय येतोय. कसला? शूज, विक्रांत सरांचे शूज. संशय येतोय? येस सर. गुड बॉबी. एक काम कर, व्यवस्थित शोध घे आणि अजून सेक्युरिटी लागली तर मला सांग, मी आहे. डोंट वरी. येस सर. गो. दीदी जाऊ. जा, मी काय असेल ते कळव. कन्यादानाचा अर्थ असा आहे की कन्यादान केल्याने पृथ्वीदानाचं फल आहे आणि प्रजा निर्माण करण्याकरता विवाहाचा आपण हा विधी संपूर्ण करतो. त्यामध्ये कन्यादान हेच श्रेष्ठ दान आहे. लक्ष्मी नारायणाय तुभ्यमहं संप्रतदे प्रतिगृह्यतां प्रतिगृह्णामि. कंकण बंधनासाठी वधू व वराकडून एक एक सुवासिनी बोलवा. ऑल द बेस्ट सनी. डू वेल. परित्वा गिर्वणो गिरयिमा भवन्तु विश्वताः वृद्धायुवनुजुष्टयो जुष्टा भवन्तु जुष्टयः तान् वो महो मरुतये वयावनो विष्णोरेचस्य प्रभृते हवामहे. हिरण्यवर्णान् ककुहान्यत श्रुतो ब्रह्मण्यन्तश्चंसवराधो येमये. दशावनेभ्यो दश कक्षेभ्यो दश योक्तेभ्यो दश योजनेभ्यः दशाभ्येषुभ्योर्चदरेभ्यो दश दुरो दश युक्तावहद्भ्यः ते अन्ध्रयो दश यन्त्रासाशवस्तेषामादानं पर्येते अर्यतां तौ सुतस्य सौम्यस्यान्ध सोंशो हिरण्यवर्णान् ककुहान्यत सुतो ब्रह्मण्यन्तशंसवराधयेमहे. दशावनिभ्यो दश युक्तेभ्यो दश योक्त्रेभ्यो दश योजनेभ्यः. गेले ना शूज चियट कुठला. दीदी तुला कसं कळलं? मला कसं कळलं? तुझ्यावर विश्वास होता ना माझा. दीदी आता काय करायचं? काही मला विचारणार आहेस तू? हा, काय झालंय? गेले ब्रोइन लॉचे ते गोल्ड डिझाईन वाले शूज गेले निमकरांकडे. ओ ओके. एकच पेअर गेले ना. डोंट वरी सोनिया, मी अख्खी कंपनी विकत घेतो. सगळे शूज इथेच मागवतो. ही इडियट. शूज इम्पॉर्टंट नाहीये तिथे. हारतोय आपण. डोंट वरी, मी करतो काहीतरी. दीदी सॉरी. सॉरी? व्हॉट सॉरी? मिहिर, तू आणि सपना इमिजिएटली आमच्या रूम मध्ये या. येस, लगेच. तुम्ही बोलवलं? येस. सोनिया, दिस इज माय न्यू डिटेक्टिव्ह टीम. मिहिर आणि सपना. येस सर. दादाचे शूज बिपिन आणि रुपालीने चोरलेत. ओ म्हणजे ते माधुरी दीक्षितचं गाणं तसं ना सर. जूते ले लो पैसे दे दो. राईट सर? तेच ते. तर ते जूते आपल्याला परत आणायचे पण विदाऊट डान. जाता. येस मॅम. ओके सर. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा महागणाधिपतये नमः. एतत् कार्य निर्विघ्नमस्तु. मांगल्य देवताभ्यो नमः. उभौ गणपतये नमः. हरिद्रां कुंकुमं सकल सौभाग्य द्रव्यं समर्पयामि.
म्हणायचं मांगल्य मांगल्य तंतुनानेन तंतुनानेन मम जीवन मम जीवन हेतुना हेतुना कंठे बध्नामि कंठे बध्नामि सुभगे सुभगे साजीव साजीव शरदः शरदः शतम शतम म्हणजे 100 वर्ष दोघं जण आयुष्य जगू असं त्याचा अर्थ आहे. आता पुढचा विधी करूया. गुरुजी आपल्याला अजून एक विधी वाढवता येईल का? तो कोणता? जसं आजपासून ईशानी हा दागिना तिच्या गळ्यात घातलाय तसाच मलाही एक दागिना घालायचा आहे. मायरा, जसं ईशानी माझ्या नावाचं मंगळसूत्र तिच्या गळ्यात घातलंय तसंच तिच्या नावाचं हे ब्रेसलेट मला माझ्या हातात घालायचं आयुष्यभर. चालेल? तुम्ही मंत्र म्हणा आणि आशीर्वाद द्या. हो चालेल. कुंकू हळद कुंकू वाजे भूतनाशात स्ववासाहंजनंजयं सर्वा समग्रारुद्ध यो हिरण्येऽस्मिन् समाशिताः हिरण्यस्तमितुर्माने वजगर्भा तेन मां सूर्यप्रियं सम्राजं च विराजं च विष्टिर्या च मे ध्रुवा लक्ष्मीराटचयामुखे तया मामन्द्र संरोजा अग्ने प्रजातं परयद्धिरण्यमृतं यज्ञे अधिवर्वेषु. आता आपण सप्तपदीला सुरुवात करूया. सोनिया मॅडम गाठ बांधायला या. ऑल द बेस्ट सोनिया, डू वेल. सुख दुःखानि सर्वाणि त्वया सह विभज्यते यत्तत्त्वं त्वहं तत्र प्रथमतः ब्रवीमि कुटुम्बरक्षकार्यास्तामि अवानुपुत्रहदिदम् आस्मि नास्ति च सन्तुष्टा द्वितीयसा द्विहितम् भक्तिरता नित्यं सदैव प्रियभाषिणी भविष्यामि पदेच्चैव तृतीयसा ब्रवीमि आते आर्ता भविष्योमि सुखदुःखा विवाहिनी तवाज्ञापालय. त्यांच्या उजव्या खांद्यावर हात ठेवा आणि तू उजवा पाऊल. ऋतुकालेषु स्नाता त्रिनित्यानि त्वया सह नहि परतरं यायां कन्या पंपपदे लभेत् इहादसायिणो विष्णुनस्त्वां वन्दिता. आलेच. काय झालं? चिडी सर काय झालं? आय एम ओके. काय नाही, जरा चक्कर आले, मी औषध घेतलं ना. मॅम औषध तुला सांगितलं होतं सर, तुम्हाला औषध चुकवून चालणार नाहीये. सर प्लीज तुम्ही काळजी घ्या. थँक्स मायरा. आय एम ओके. थँक्स. सॉरी गुरुजी.
षट्पदे भव सामा मनोरथा भव पुत्रान्विन्दावये भव देशदुर्दयः सखा सप्तपदे भव. उशीच्या मागे हा कोणाला काही कळणार नाही. तुम्ही या ना. चुकून आमच्या रूम मध्ये आले, त्यांना इथेच जायचं होतं. आलो. चला ना. इथे इथे कानपिळीसाठी मुलीच्या भावाला बोलवा. गणेश जा. मी हो रे, ताई म्हणतोस ना, जा. या कान पिळायला या. हो. सॉरी हा. नाही नाही ठीक आहे, विधीचा भाग आहे ना तो. गेंडे हे घ्या तुम्हाला. असे पैसे देणे रीत नाही. मग आजपासून ही रीत आहे. हे माझ्या बायकोचे भाऊ आहेत आणि त्यांची काळजी घेणं हे माझं प्रथम कर्तव्य आहे. हे घ्या, नाही म्हणू नका, घ्या. धन्यवाद. ईशा बेबीच्या लग्नामुळे आपला 4 दिवस मस्त वॅकेशन झाला. एकदम पॉश. काय माहिमकर? पटला पटला, यांना पण पटला. हॅलो हॅलो या. नाही ना, आपल्या बेडीकर चाळीतली कॉमेडी संडास आहे ना, जाम आवडली होती बघा. यांनी तर म्हणतात गेट ऑफ इंडिया पण विकत घेतलेला. ते मेणाच्या पुतळ्यासाठी मापा घ्यायला आला का? नाही, आमची मापा नाही घेतली. थँक्यू. ओ जयदीप साहेब, येस. नमस्कार. नमस्कार. हा, ते मापा घ्यायला येणार आहे का माणूस, ते म्युझियम वाला? ओ येस, ऑफकोर्स ऑफकोर्स. बाकी तुमची ती म्युझियमची आयडिया एकदम बेस्ट. हा, हे तर काहीच नाही. दादासाठी मी आणखी एक खास प्लॅन केलाय. आत्ताच बोलणं झालं माझं नासा मधल्या माझ्या एका सोर्सशी. दादा हनीमूनला जाणार आहे ना, त्यावरून सुचलंय मला. हा जो मून आहे ना, मून. हा म्हणजे चंद्र. येस, चंद्र. क्लेवर काय, चंद्रावर जागा विकत घेण्याविषयी बोलणं झालंय माझं. हा? अवेलेबल आहे जागा खूप सारी. पण काय ना, माणसं असा वेगळा मोठा विचार करतच नाही. पण मी केलाय. बस थोड्याच दिवसात पेपरमध्ये न्यूज येईल, सरंजामे पोचले चंद्रावर. विपिन, शूज नाही तिथे. तिथे शोध. नाही नाही, तू तिथे शोध. पिप्या, शूज कुठे गेले? अगं तूच म्हणाल होतीस ना इथे ठेवलेत म्हणून. मी इथेच ठेवले होते पिप्या. अगं इथेच ठेवले तर मग गेले कुठे? ओ शुक इकडे. अहो, लग्नात अक्षता वाटतात, हे फुलांच्या पाकळ्या काय वाटताय? नाही, सरांनी सांगितलंय धान्याची नासधूस नको ना, म्हणून फुलांच्या पाकळ्या. हो का? अगं बाई, जावई बापूंचं सगळंच वेगळं दिसतंय. विक्रांत सर. हो, इकडे कुठं? नवऱ्या मुलाची जागा आहे, पलीकडे जाऊ तिकडे. माहितीये मला. मला फक्त विक्रांत सरांची 1 मिनिट बोलायचंय.
झेंडे काय झालं रुपाली? सर थँक्यू सो मच. आम्ही हरून सुद्धा तुम्ही आम्हाला बक्षीस दिलत ना त्याबद्दल. रुपाली तुम्ही आता जरी हरला असलात तरी माझ्यासाठी तुम्ही केव्हा जिंकलात. और हार कर जीतने वाले को बाजीगर कहते हैं. हा कहते जाओ पलीकडे. सर त्यांना समजावून ठेवा. हा? झेंडे जाओ पलीकडे. झेंडे मला ईशाची आई इथे का दिसत नाहीये? हो जावई बापू मुलीची आई लग्न नाही बघत म्हणून नाहीये तिथे. ही कुठली प्रथा आहे? मला आता ईशाची आई इथे हवी आहे, नाहीतर मी लग्न करणार नाही. म्हणजे ज्या आईने मुलीला जन्म दिला, तिला मोठं केलं, तिच्यावरती संस्कार केले, तिच्यासाठी आपल्या मुलीचं लग्न झालेलं पाहणं हा तिच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा दिवस. तिचा आशीर्वाद त्या मुलीला मिळणार असतो आणि तिथेच ती नेमकी नाही. ही कुठली प्रथा आहे? वर्षानुवर्ष जर चुकीची परंपरा चालत असेल ना तर ती बदलायला हवी. ईशाची आई आता मला इथे हवी. बस शोधा त्यांना आणि घेऊन या इथे. तुझ्यासाठी बाबांसाठी आपल्यासाठी खूप पैसे कमवायचे. आई चला तुम्हाला बोलवलं. कुठे? विक्रांत सरांनी तुम्हाला बोलवलं. मंगलाष्टिका थांबल्या तुमच्यासाठी. अहो पण मुलीच्या आईने मंगलाष्टका बघायची नसतात भेंडे. भेंडे नाही झेंडे. तेच ते हो. ते सगळं माहित आहे. तुम्ही आल्याशिवाय लग्न करणार नाही म्हणतात सर. चला तुम्ही. अगं बाई हो का? हो तुम्ही चला चला. सगळे खोळंबलेत तिकडे. चला लवकर. मी आले हो भेंडे जरा तोंड धुवून येते. या. किती वेळा सांगितलं माझं आडनाव झेंडे झेंडे तरी भेंडे भेंडे भेंडे. बघतोच. भेंडे ओ भेंडे दरवाजा लागलाय का बाहेरून? दार उघडत का नाहीये? अहो मी आधी तुम्ही मला झेंडे म्हणा. झेंडे. अहो तेच ते भेंडे. मी झेंडे 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 नक्की. नाही विसरणार आता मी. उघडा ना दरवाजा. अहो डोर लॉक झाला तो बहुतेक. असं वाटतात का? मी नाही काय केलं ते. नाही विसरणार. झेंडे. थँक्यू. आता चला. आई थँक्यू. तुमचीच वाट बघत होतो. सुरू करू? गुरुजी. मिलनाचा मुहूर्त उभय तरुण जीवा वाटते शब्द व्यर्थ झट पट पट आता अंतःपट दूर सारा अधीर बहुत झाली पंख येती रहारा सावधान
तदेव लग्नौ सुदिनं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते ते गृहौ स्मरामि सावधान. या. सावकाश होऊ देता. तुम्ही नाही, अगोदर तुमचं होऊ द्या, आम्ही मागावून बसू. मागावून का? तुम्ही आमच्या बरोबर बसा जेवायला. अगं बाई, असं कसं? तुम्ही जावई बापू आहात, तुमचा मान आधी. सुरुवात करा ना. आई, बाबा, पिंकी मावशी, तुम्ही प्लीज आमच्या बरोबर जेवायला बसा. अहो नाही, म्हणजे आम्ही मुलीकडचे आहोत ना, आम्ही कसं असं बसणार? म्हणून आज तुमचाही मान तितकाच महत्वाचा. बसा प्लीज. रुपाली, विपिन, बसा. विक्रांत, ईशाला घास भरवा ना. एक मिनिट, आधी तुम्हाला उखाणा घ्यावा लागेल. ₹2 केली जादू, जिंकलं मला एका क्षणात. ₹2 केली जादू, जिंकलं मला एका क्षणात. प्रथम दर्शनी पाहता ईशा भरली माझ्या मनात. ईशा, आता तू सुद्धा उखाणा घे. तुझं तू माझं मी म्हणत झाली सुरुवात नात्याची. तुझं तू माझं मी म्हणत झाली सुरुवात नात्याची. कळलंच नाही कधी आणि कशी झाले विक्रांत सरांची. क्या बात.